स्वर सम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार। मुंबई भारतीय संगीत क्षेत्रातील महान पर्व असलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण आशा भोसले यांचे 12 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले। त्यांच्या पार्थिवावर काल एप्रिल 13 रोजी दादर येथील कैलासवासी भागोजी कीर हिंदू स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी पोलीस दलातर्फे हवेत 3 फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली। पंतप्रधानांकडून पुष्पचक्र अर्पण अंत्यसंस्कारापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं पाठवण्यात आलेले पुष्पचक्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत आशाताईंच्या पार्थिवावर अर्पण करून आदरांजली वाहिली। मान्यवरांची उपस्थिती आणि अखेरचे दर्शन सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत आशा भोसले यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते। यावेळी राज्यभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी आणि चाहत्यांनी गर्दी केली होती। राजकीय नेते राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्रिमंडळ मंत्री छगन भुजबळ, आशिष शेलार, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा, भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, खासदार व आमदार, खासदार सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदे, प्रफुल्ल पटेल, अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार आदित्य ठाकरे, रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड, भाई जगताप आणि इतर लोकप्रतिनिधी। प्रशासन मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, महापौर रितू तावडे। चाहत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली। आपल्या लाडक्या गायिकेचा शेवटचा निरोप घेण्यासाठी संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज, कलावंत आणि हजारो चाहत्यांनी स्मशानभूमीत गर्दी केली होती। आशा भोसले अमर रहे अशा घोषणांनी परिसर भावूक झाला होता। त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत विश्वातील एक तेजस्वी तारा निखळल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे।